गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील कबनूर येथे कर्नाटकातील ओमकार सिंग टाक, रोहित सिंग टाक हे दोघे बंधू बेकायदेशीरपणे तलवारी, कट्यार, गुप्ती, कोयता विक्रीसाठी आले होते। शिवाजीनगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून सुमारे वेगवेगळ्या प्रकारची 117 हत्यारं पोलिसांनी जप्त केलीत, अशी माहिती डीवायएसपी समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली। इचलकरंजी शहरातील कबनूर येथे कर्नाटक येथील ओमकार सिंग टाक, रोहित सिंग टाक हे दोघे राहणार निपाणी, जिल्हा बेळगाव हे कबनूर येथील सनी कॉर्नर येथे तलवारी व वेगवेगळ्या प्रकारची हत्यारे विक्रीसाठी आले होते। याची माहिती नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांना दिली। पोलिसांनी घटनास्थळी येऊन या दोघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून कसून चौकशी केली असता तलवारी, गुप्ती, चाकू, कोयता, दांडिया मधील गुप्ती अशा वेगवेगळ्या प्रकारची 117 हत्यारे व गाडी असा एकूण 45,000चा मुद्देमाल मिळून आला। यातील रोहित सिंग टाक याच्यावर वडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे, अशी माहिती डीवायएसपी समीरसिंह साळवे व पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यात ही पहिलीच मोठी कारवाई करण्यात आली। ही कारवाई कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश काटमोडे पाटील, डीवायएसपी समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PSI रमेश मोरे, सहाय्यक कसेकर, पोलीस अंमलदार गजानन बरगाले, पवन गुरव, निलेश कोळी, सतीश कुंभार, प्रकाश पुजारी यांनी केली। शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी निपाणी येथील 2 इसम हे तलवारी आणि त्यासोबत इतर शस्त्रे असे विक्री करता घेऊन आल्याबाबत गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अंमलदार प्रकाश पुजारी यांना मिळाली होती। त्यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे PI सचिन पाटील व त्यांच्या पथकाने सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे एकूण 8 22 इंच लांबीच्या तलवारी, 2 गुप्ती, 55 लोखंडी कोयते, 112 सुऱ्या आणि 1 रामपुरी सुरा असे साहित्य त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेलं आहे। त्या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 525 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) चं उल्लंघन या कायदा आणि कलमान्वये शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ते कोणासाठी विक्री करता घेऊन आलेले होते आणि यापूर्वी देखील त्यांनी कुठे इचलकरंजी शहरामध्ये विक्री केलेली आहे का याबाबत त्यांची पोलीस कस्टडी घेऊन पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे PSI मोरे हे करत आहेत। कोल्हापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ज्या पद्धतीनं या तलवारी मिळाल्या आणि त्याबद्दलची माहिती मिळाली त्यावरून आपण ही गोपनीय माहिती आधारे कारवाई केलेली आहे। यापूर्वी सदर आरोपींपैकी ओमकार सिंग टाक या व्यक्तीवर पूर्वी वडगाव पोलीस स्टेशनला देखील एक गुन्हा दाखल झालेला आहे। अशी विक्री करणारी आणि इतक्या तलवारी जवळ बाळगणारी यापूर्वी आपण मिळाली नाही, तरी ही पहिलीच कामगिरी आहे असं आपण सांगताय, तर त्याचं देखील आम्ही माहिती घेऊ।